एक लहानसा मुलगा शिव, त्याचा वाढदिवस होता. सकाळपासून खुश होता. आईने त्याला विचारलं, काय हवं वाढदिवसाला? तो म्हणाला, आई, आज आपण एक मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊया. आईचं मन थोडं खिन्न झालं. घरात पैसे कमी, पण मुलाच्या चेहऱ्यावर हसू तिला मोडायचं नव्हतं. ती म्हणाली, चालेल बेटा, आपण जाऊ. आई त्याला घेऊन हॉटेलमध्ये गेली. तेथील वेटर त्यांच्याकडे बघूनच म्हणाला, पैसे आधी पे करावे लागतील. यामुळे आईला खूप वाईट वाटलं. आईने पैसे दिले, पण वेटरचं वागणं तरीही उद्धट होतं. जेवण झालं आणि ते घरी आले. दुसऱ्या दिवशी आईने त्याला एका साध्या टपरीवर नेलं. तिथं एक आजोबा होते. जुन्या झाडाखाली चुलीवर स्वयंपाक करत ते म्हणाले, ये बाळा, तुमच्यासाठी गरम गरम भाजी पोळी वाढू का? आईसाठी पाणी, मुलासाठी पापड, आपुलकीचं बोलणं आणि भरभरून माया. जेवण झाल्यावर मुलगा आईकडे पाहतो आणि म्हणतो, आई, काल आपण हॉटेलमध्ये गेलो होतो, पण काका किती रागात बोलत होते. ते आपल्यासारख्या लोकांसाठी नसतं का? हे आजोबा किती छान आहेत. आपण इथेच येऊया नेहमी. आईच्या डोळ्यात पाणी येतं. त्या लहान बाळालाही फरक कळला, कारण गरीब लोकांकडे पैसे नसतात, पण मनाची श्रीमंती ही भरभरून असते. आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करा.